ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो. बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय. मग त्यावर उपाय एकच. नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर. अजितदादा युती सरकारमध्ये सामील झाले आणि युती सरकार काय झालं, अजितदादा सामील झाल्यानंतर महायुती झालं आणि महायुती झाल्यानंतर आपण चमत्कार पाहिला की ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुन्हा हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार यात बाहेर उभा राहिला. कारण काही जिहादी लोक हे लोकसभेचा काही निकाल उलटा पुलटा लागला, ते जिहादी लोकांना आपण पाहिलं. संभाजीनगरवरून लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काही लोक मागण्या मांडण्याकरता मुंबईकडे दिशेने गेले, समृद्धी महामार्गाने गेले. त्यांची हिंमत बघा. हे जिथं जिथं महामार्गांवरती संभाजी महाराज नाव होतं त्या त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो ह्या लोकांची इतकी हिंमत झाली, इतके माजले की त्यांनी त्या नावाला काळं फासलं. ही कधी हिंमत झाली? ही लोकसभेच्या निकालानंतर हिंमत झाली. आणि त्यांची हिंमत झाली नसती. लोकसभेला लोक चुकले आणि म्हणून ते परिणाम आपल्याला त्यावेळी तुम्हाला सांगतो 6 महिने भोगावं लागले. माहिती छत्रपती संभाजी महाराज म्हणजे नाव काढलं तर ते औरंगजेब थरथर कापायचा. पण ह्या औरंगजेबाच्या अवलादीच्या त्यांची हिंमत तुम्हाला सांगतो या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर हिरवा गुलाल उधळायची हिंमत त्यांची झाली आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकार आपल्याला पाहायला मिळाला.